स्वप्न पूर्ण होण्याचा तो क्षण, वर्षभराच्या मेहनतीचं मिळालेलं फळ आणि डोळ्यात आनंदाश्रू घेऊन ट्रॉफी स्वीकारणारे कलाकार. मराठी कलेचा असा दिमागदार सोहळा म्हणजेच जी चित्रगौरव पुरस्कार 2026. आणि यंदा मराठीने पुन्हा एकदा सिद्ध केले की मराठी गाजलंच पाहिजे. यंदाच्या जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात कोण ठरले सर्वोत्कृष्ट, कोणत्या चित्रपटांनी मारली बाजी, जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून. ब्लॉकबस्टर सिनेमा ऑफ द इयर हा पुरस्कार दशावतार या चित्रपटाला मिळाला. तर सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण दिग्दर्शन या श्रेणीत गोंधळ या चित्रपटासाठी संतोष डावकर यांना गौरव करण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेत्री या श्रेणीमध्ये स्थळ या चित्रपटासाठी नंदिनी चिपटे तसंच एप्रिल मे 99 या चित्रपटासाठी साजिरी जोशी यांना पुरस्कार देण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट प्रतिभाशाली पदार्पण अभिनेता हा पुरस्कार स्थळ या चित्रपटासाठी तारानाथ खिरटकर यांनी पटकावलाय. तर सर्वोत्कृष्ट अनुरूप जोडी हा पुरस्कार लोकप्रिय जोडी म्हणजेच ललित प्रभाकर आणि ऋता दुळगुळे या दोघांना प्रदान करण्यात आलाय. तर मोस्ट वॉच ओरिजिनल सिरीज ऑन मराठी झी5 हा मानाचा पुरस्कार दशावतार या सिनेमाला मिळालाय. सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार आता थांबायचं नाही या चित्रपटाला प्रदान करण्यात आलाय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार जारण या चित्रपटासाठी अमृता सुभाष यांना मिळालाय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीत आता थांबायचं नाही या चित्रपटासाठी शिवराज वायचळ यांचा सन्मान करण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये दशावतार या चित्रपटासाठी दिलीप प्रभावळकर तसंच आता थांबायचं नाही या चित्रपटासाठी भरत जाधव यांना पुरस्कार देण्यात आलाय. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार आता थांबायचं नाही या चित्रपटासाठी सिद्धार्थ जाधव यांनी जिंकलाय. यंदाच्या जी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यात आता थांबायचं नाही आणि दशावतार या चित्रपटांनी विशेष बाजी मारत अनेक मानाचे पुरस्कार आपल्या नावावर केलेत. तर मराठी गाजलंच पाहिजे हा संदेश देत जी चित्रगौरव पुरस्कार 2026 ने पुन्हा एकदा सिद्ध केलाय. मराठी सिनेमे थांबणार नाहीत, ते फक्त पुढेच जाणार. यामधला तुमचा आवडता विजेता कोण आणि तुम्हाला कोणता चित्रपट सर्वात जास्त आवडलाय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच मनोरंजन क्षेत्रातील अपडेट जाणून घ्यायचे असतील तर मराठी मनोरंजन विश्वाला सबस्क्राईब करायला विसरू नका.